आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। पंतप्रधान मोदी उद्या मुंबईमध्ये महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजनही करणार। महायुतीमधील आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। लवकरच निर्णय होईल, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातल्या पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे लवकरच त्या संदर्भातला घेतील। लाडकी बहीण योजनेसाठी श्रीमंत महिलांनी अर्ज केले असतील तर नावं मागे घ्यावीत। लाडकी बहीण योजनेवरील विधानावर हसन मुश्रीफ ठाम, तर आधी योजनेचा लाभ घेतला असेल तर तो वसूल केला जाणार नाही, मुश्रीफांची प्रतिक्रिया। पानिपत शौर्य दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांकडून मानवंदना। पानिपत म्हणजे मराठी माणसाची वीरता, मराठी माणसाचा अभिमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। पानिपतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करणार, सरकार यासाठी प्रयत्नशील असेल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा भी इस भूमि में होनी चाहिए, इसके लिए भी हम महाराष्ट्र सरकार की ओर से पूर्ण रूप से उसके लिए जो भी करना पड़े वो करेंगे। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांचे खडे बोल। निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर देखील नाराजी व्यक्त। माझी भूमिका रोखतो, खासगीमध्ये झालेल्या बैठकीतील क्लिप व्हायरल केली, याचा अर्थ पदाधिकारी जबाबदारीनं वागत नाहीत। कालच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। भास्कर जाधव यांच्याशी चर्चा करणार। पक्ष कठीण काळामधून जात असताना जबाबदारीमधून वक्तव्य केली पाहिजेत। भास्कर जाधवांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की अत्यंत जबाबदारीने आणि संयमाने काम केलं पाहिजे। प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही। इंडिया आघाडी नाही राहिली तर विरोधक जिवंत राहणार नाहीत। इंडिया आघाडी राहिली पाहिजे, तर इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी तुटलेली नाही, राऊतांची प्रतिक्रिया। रामदास कदम यांचं वक्तव्य म्हणजे सत्तेचा माज। पाळलेले पोपट हे फडफड करत आहेत, ठाकरेंना पदावरून काढा, हे बोलताना यांची जीभ झडत नाही का, राऊतांचा निशाणा। ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणते, आणि आता जे कोणी हे फडफड करतायत बरं का, पाळलेले पोपट, तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही। मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या वादाला नवं वळण। 2020 पासून आदित्य ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी तर उद्धव ठाकरे स्मारक समितीच्या मार्गदर्शकपदी। काँग्रेस ठाकरे गटासोबत एकत्र बसून चर्चा करू। पालिका निवडणुकांवरील प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया। तर 8 ते 10 दिवसात महाविकास आघाडीची मी स्वतः बैठक बोलावत असल्याची पवारांकडून माहिती। भाजपसोबत जाण्याचं आमच्या एकाही खासदाराचं मत नाही। भाजपसोबत थेट आणि अजित पवारांसोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी होण्याच्या बातम्यांवर पवारांनी पडदा टाकला। उद्धव ठाकरे यांची 23 तारखेला मुंबईमध्ये जाहीर सभा। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे मार्गदर्शन करणार। पालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिल्यानंतर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री शिंदे दरे गावाचा दौरा आटोपून मुंबईमध्ये उत्तेश्वर देवाच्या यात्रेच्या निमित्तानं शिंदे 2 दिवस दरे गावी मुक्कामी होते। बुलढाण्यामधील शेगावमध्ये आयसीएमआरचं पथक दाखल। केस गळती प्रकरणात आयसीएमआर तपास करतंय, तर रुग्णांची संख्या 149 वर। मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा बंद करण्याचा असोसिएशनचा निर्णय मागे। 120 कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्यामुळे औषध पुरवठा असोसिएशन औषध पुरवठा बंद करणार होतं। सांगलीमध्ये 100 एसटी बसेस भंगारात। प्रशासनाची बस सेवा देताना कसरत। लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये कपात, नव्या बसेसची मागणी।